परशुराम किती कडक होता। ज्यावेळी परशुरामाची आई पतिव्रता होती, रोज पदरामध्ये पाणी आणायची। एक दिवशी नदीमध्ये एक दृश्य पाहिलं, मनामध्ये वासना निर्माण झाली। वासना निर्माण झाल्यामुळे रोज पदरात आणणारं पाणी आज पदरात पाणी बसलं नाही। त्या ऋषींना राग आला आणि त्यांनी परशुरामाला सांगितलं त्या आईचं मुंडकं उडव। परशुराम एवढे रागीट की त्यांनी आपलं धनुष्य घ्यावं आपल्या आईचं शिरच्छेद करावा असे असणारे परशुराम एवढे रागीट। लक्ष्मणाला माहित नाही आणि लक्ष्मण म्हणतो तुम्ही कोण आहात? माझ्या दादाने तो शिवधनुष्य मोडला। परशुरामाला राग आला आणि परशुरामाने प्रभू रामचंद्रांना समोर घेतलं आणि प्रभूंना परशुराम ओरडू लागला। तरीही माझे प्रभू रामचंद्र लिंतेने हात जोडतात, दर्शन घेतात आणि सांगतात रागावू नका, मला शिवधनुष्य मोडायची इच्छा अजिबात नव्हती, पण जनक राजाने असा शब्द वापरला की या पृथ्वी तलावरती एकही शूरवीर जन्माला आला नाही का, म्हणून मी पुढे गेलो आणि शिवधनुष्याचा विध्वंस केला। असं म्हटल्याबरोबर परशुरामाचा राग शांत झाला आणि शांत झाल्याबरोबर परत त्या मिथिला नगरीमध्ये आनंदाचं वातावरण झालं आणि राम सीतेच्या विवाहामुळे वाजंत्री वाजू लागले, ढोल ताशे वाजू लागले आणि त्या ठिकाणी थोड्याच वेळा